नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातील सरावांच्या 7.3 बघणार आहोत। ओके, तर बघा त्यातला पहिला प्रश्न त्यांनी काय दिला आहे ते आपण लगेचच बघूयात। बघा 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा। आता याच्यामध्ये बघा खालची मर्यादा म्हणजे काय, ज्या संख्या त्यांनी 2 दिलेल्या त्याच्यातली जी लहान संख्या असते त्याला काय म्हणतो आपण, खालची मर्यादा म्हणतो। त्याच्यामुळे तर खालची मर्यादा असणार आहे 20 आणि वरची मर्यादा कोणती असणार आहे, तर या दोन्ही संख्यांमधली जी मोठी संख्या असते त्याला आपण काय म्हणतो, वरची मर्यादा असे म्हणतो। ठीक आहे, त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये खालची मर्यादा 20 येईल आणि वरची जी मर्यादा आहे ती 25 येईल। अशा पद्धतीने आपल्याला वर्गाची खालची मर्यादा व वरची मर्यादा असं आपल्याला ते लिहायचं आहे। खालची मर्यादा म्हणजे लहान संख्या आणि वरची मर्यादा म्हणजे मोठी संख्या, फक्त एवढं लक्षात ठेवा। ओके, तर आता बघा त्यांनी आपल्याला दुसरा प्रश्न काय दिला आहे ते आपण लगेचच बघूया। 35 ते 40 या वर्गाचा वर्ग मध्य काढा। आता बघा इथे त्यांनी काय दिलेलं आहे, 35 ते 40 या वर्गाचा आपल्याला काय करायचं आहे, तर वर्ग मध्य आपल्याला शोधून काढायचा आहे। आता वर्ग मध्यचा फॉर्म्युला बघा काय आहे ते आपण इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे। बघा वर्ग मध्य म्हणजे काय आहे, तर खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा। ठीक आहे, खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा आणि छेद 2 हा काय आहे, वर्ग मध्यचा फॉर्म्युला आहे। आता या ठिकाणी खालची मर्यादा म्हणजेच किती आहे बघा, तर खालची मर्यादा आहे तर 35, लहान संख्या म्हणजे खालची मर्यादा हे मी वरती सांगितलेलं आहे। त्यानंतर प्लस वरची मर्यादा म्हणजे मोठा अंक म्हणजे ते 40 आहे। ठीक आहे, आणि छेद काय करायचे आहेत आपल्याला, 2 करायचा आहे। ठीक आहे, आता 35 अधिक 40 यांची बेरीज किती होते, तर यांची बेरीज होते 75 होते, 75/2। ठीक आहे, ओके, म्हणजे हे जर आपण सोडवलं तर बघा या ठिकाणी मी भागाकार करते 75/2, बे के बे, बे त्रिक 6, एक राहिलं या ठिकाणी, बे 7 14, या ठिकाणी एक राहिलं आपण 0 घेतलं। ठीक आहे, आणि बे 5 10 म्हणजे 37.5 हे त्याचं उत्तर येतं। ठीक आहे, 37.5 हा काय झाला, वर्ग मध्य झाला। म्हणजेच आपण असं लिहू शकतो, या ठिकाणी उत्तर लिहायचं बघा, म्हणून 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य किती आहे बघा, तर तो आहे 37.5 आहे। असं ते आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं। वर्गमध्यचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, वर्गमध्य म्हणजे खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद 2 म्हणजेच काय असं वर्गमध्य असून त्याच्यामध्ये किमती पुटअप केल्या की आपल्याला उत्तर मिळतं, म्हणजेच आपल्या वर्गमध्य मिळतो। ओके, मग अशा पद्धतीने ते आपल्याला उत्तर लिहायचं आहे। आता आपण तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा बघूया। बघा तिसऱ्या प्रश्नाने काय विचारला आहे, एका वर्गाचा वर्गमध्य 10 असून वर्ग अवकाश 6 आहे, तर तो वर्ग कोणता। आता बघा हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण 2 पद्धतीने उत्तर सोडवू शकतो। ठीक आहे, आता मी जी तुम्हाला पद्धत सांगणार आहे ती सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने जर उत्तर सोडवायचं जर असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उत्तर सोडवू शकता, किंवा तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांनी जे पद्धतीने शिकवलं असेल त्याने सुद्धा तुम्ही सोडवू शकता आणि जी मी सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता, काहीच हरकत नाही। आपल्याला फक्त उत्तर येणं महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये बघा, जर प्रश्नामध्ये तुम्हाला वर्गमध्य आणि वर्ग अवकाश हे जर 2 त्यांनी दिलेलं असेल तर आपण काय करणार आहोत बघा, तर काय करायचं आहे बघा, सुरुवातीला आता वर्गाची आपण खालची वर्ग मर्यादा अगोदर काढूया। तर या ठिकाणी लिहूया आपण, इथे लिहायचं आहे बघा, पहिला जो पॉईंट आहे तो इथे येईल, वर्गाची खालची वर्ग मर्यादा बरोबर हे कसं काढतो आपण बघा, तर वर्गमध्य त्यांनी दिला आहे बघा, वर्गमध्य वजा वर्गांतर छेद 2। ठीक आहे, आता हे काय करतो आपण असं, वर्गाची खालची मर्यादाचं हे काय सूत्र आहे। आता आपल्याला त्यांनी दिलेलं आहे वर्गमध्ये किती आहे बघा, तर ते 10 आहे। ठीक आहे, 10 आहे। आता वर्गांतर म्हणजेच काय असतं, तर वर्गांतर म्हणजेच आपण काय असतं ते वर्ग अवकाश म्हणजेच वर्गांतर असतो। त्याच्यामुळे इथं बघा आपण काय करणार, तर वजा करायचं आहे, वजा चिन्ह आहे तसंच, आणि वर्गांतर म्हणजेच वर्ग अवकाश, वर्गांतर या ठिकाणी म्हणजेच वर्ग अवकाश दिला आहे 6
आणि हे जे छेद 2 आहे ते आपण आहे असंच लिहिणार आहे. ठीक आहे, हे 10 आपण आहे असंच लिहूया. आता 6/2 म्हणजे काय, 2 1 2 आणि 2 1 6 म्हणजे इथं 3 आले. ठीक आहे, म्हणजेच याचं उत्तर किती आलं, 10 + 3 हे 7 आलं. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथं वर्गाची खालची मर्यादा जी आहे ती किती भेटली आहे, 7 भेटली आहे ना. आता आपण काय करूया, दुसरा मुद्दा म्हणजे वर्गांची वरची मर्यादा. वर्गाची वरची मर्यादा वरची मर्यादा. ओके, मग आता बघा, आता हे कसं करायचं बघा, तर वर्गमध्य अधिक करायचं आहे वर्गांतर छेद 2. वर्गांतर छेद 2. आता तुम्ही लक्ष द्या, ज्यावेळी आपण वर्गाची खालची मर्यादा करतो त्यावेळेला वजा चिन्ह वापरायचं. तिथं खालची चिन्ह फक्त लक्ष ठेवायचं, खालची असेल तर वजा वापरायचं आणि वरची असेल तर प्लस चिन्ह म्हणजे अधिक चिन्ह वापरायचं. म्हणजे काय होतं, ज्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, जर खालची मर्यादा असेल तर वजा वापरायचं आणि वरची मर्यादा असेल तर अधिक चिन्ह वापरायचं. आता वर्गमध्य अधिक वर्गांतर छेद 2. आता वर्गमध्ये किती दिलेलं आहे बघा, त्यांनी 10 दिलेला आहे, अधिक वर्गांतर आहे 6/2. ठीक आहे, मग आता 10, आता बघा इथं वजा आहे, इथं फक्त अधिक करायचं आहे आणि 3 तर भागाकार मागाशी चाललेला आहे तो आहे तसंच आपण लिहूया. म्हणजेच किती आलं बघा, इथं उत्तर 10 + 3 13 आलेलं आहे. म्हणजेच आता इथं बघा, इथं खालची मर्यादा 7 आहे आणि वरची मर्यादा किती आहे बघा, 13 आहे. आणि म्हणून इथं आपण म्हणू शकतो, म्हणून तो वर्ग कोणता असणार आहे बघा, 7 ते 13 हा आहे, असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. ही एक पर्यायी पद्धत आहे, ह्या सुद्धा तुम्ही ते उदाहरण सोडवू शकता. त्यांनी आपल्याला काय प्रश्न विचारला होता बघा, तर तो वर्ग कोणता आहे ना, तर तो वर्ग कोणता. आता हे आपण फॉर्म्युला कधी वापरू शकतो, जर तुम्हाला प्रश्नामध्ये वर्गमध्य आणि वर्ग अवकाश म्हणजेच वर्गांतर आहे हे लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, जर प्रश्नामध्ये वर्गमध्य आणि वर्ग अवकाश दिला असेल तरच तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकतो. ठीक आहे, आणि इझिली तुम्हाला हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ओके, आता आपण बघूया चौथा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा, आता हा त्यांनी चौथा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, पुढील सारणी पूर्ण करा. आता बघा, याच्यामध्ये पहिला जो त्यांनी भाग दिला आहे, हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये आहे वर्ग. त्याच्यामध्ये वर्ग म्हणजेच वय वर्ष, त्या मुलांचे वर्ष ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्यामध्ये आहे ताळ्याच्या खुणा आणि तिसऱ्याच्यामध्ये आहे वारंवारता. वारंवारता जी आहे ती स्मॉल f ने दर्शवतात. म्हणजेच याच्यामध्ये वारंवारता म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे विद्यार्थी संख्या. तर आता बघा, ह्यामध्ये जी आहे ती वयोवर्ष आहेत, मुलांची वर्ष आहे. तर आता 12 ते 13 या यांची वयोवर्ष असलेली मुले किती आहेत बघा, तर हे आपल्याला लिहायचे आहेत. हे कशावरून लिहायचं, तर या ठिकाणी त्यांनी ताळ्यांच्या खुणा दिल्या. तर ताळ्याच्या खुणा म्हणजे काय, तर हे मोजायचं कसं. आता बघा, आता ही जी संख्या आहे किंवा हे जे चिन्ह म्हणू शकतो, ह्या ताळ्याचे जे खुणा आहे ते कसे मोजायचं बघा. तर या ठिकाणी बघा, हे अशा पद्धतीने केलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते, 1 2 3 4 आणि 5. तर या पूर्ण ह्याला हे पूर्ण जी संख्या जी ताळ्याच्या खुणाचा एक गट झाला तो 5 असतो. ठीक आहे, म्हणजे उभ्या 4 रेषा आणि आडवी एक तिरकी रेषा ती 5वी असते. त्या पूर्ण संख्येला म्हणजे या पूर्ण हा जो सेट असतो ताळ्याच्या खुणांचा त्याला 5 असं म्हणायचं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे ही संख्या किती झाली, इथं 12 ते 13 वय आहेत. किती ह्याच्यामध्ये किती आहेत संख्या, तर इथं आहे 5. त्याच्यामुळे इथं तुम्ही 5 हा नंबर लिहायचा. ठीक आहे, इथं पुढे 0 लिहिलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 13 ते 14 वर्ष मुलांचे असणारे किती विद्यार्थी आहेत बघा. तर या ठिकाणी हा जो एक सेट आहे तो 5चा आहे, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामुळे बघा, 5 1 5 5 2 10 आणि 10 आणि 4 किती होतात, तर ते 14 होतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे इथं संख्या किती आहे बघा, 13 ते 14 वय वर्ष असलेल्या गटात विद्यार्थी आहेत 14. ओके, त्यानंतर बघा, आता 14 ते 15. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला ताळ्याच्या खुणा दिलेल्या नाही, त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांची संख्या काढू शकत नाही, ते आपण नंतर काढूया. ओके, त्यानंतर इथं 15 ते 16 वर्ष वयोगटामध्ये विद्यार्थी किती आहेत बघा. तिथे त्यांनी दिलेले आहेत बघा ताळ्याच्या खुणा 1 2 3 आणि 4. म्हणजे इथे किती आहेत, तर 4 विद्यार्थी आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 14 ते 15 या वयोगटातील ताळ्याच्या खुणा काढायच्या आहेत आणि म्हणजेच विद्यार्थी संख्या किती हे सुद्धा आपण काढू शकतो. आता आपल्याला इथं संख्या माहीत आहे बघा, टोटल त्यांनी समेशन f म्हणजेच काय आहे, तर ते n आहे. ठीक आहे, याला काय म्हणायचं, समेशन f.
म्हणजे या कॉलमची टोटल जी बेरीज आहे ती किती त्यांनी दिलेली आहे बघा इथं, तर ती 35 दिलेली आहे. ठीक आहे, 35 दिलेली आहे. मग आता आपण काय करूया, याचा सुद्धा वापर आपल्याला पुढं उदाहरणामध्ये आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, ह्याच्या अगोदर बेरीज करून घेऊया. ठीक आहे, आता बेरीज काय काय बघा, इथे पण 5 अधिक 14 आहे. ठीक आहे, आता ही आपल्याला संख्या माहीत नाही त्याच्यामुळे आपण x मानूया, त्याच्यामुळे अधिक x धरूया आणि अधिक 4 धरायचे. त्याची टोटल बेरीज किती आहे बघा, तर ती आहे 35. ठीक आहे, मग आता आपण यांची बेरीज करूया पूर्ण. 5 अधिक 14 अधिक 4 यांची बेरीज किती होते, तर ती 23 होते. 23 अधिक x बरोबर 35. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहोत बघा, आता x ची किंमत आपण काढूया. x बरोबर 35 आहे तशीच ठेवूया. 23 अधिक आहेत, पलीकडे गेले किती काय होणार आहेत, वजा होणार आहेत. म्हणजेच x ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, तर 35 वजा 23 किती होतात, तर 12 होतात. म्हणजेच या ठिकाणी बघा x ची किंमत म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या इथे आपल्याला किती मिळालेली आहे, 12 मिळालेली आहे. आणि 3 4 यांची ही संख्या किती आलेली आहे, 35 आलेली आहे. आता आपण याच्यावरून टाळ्याच्या खुणा काढू शकतो. तर टाळ्याच्या खुणा कशा येणार बघा, आता 12 म्हणजेच काय, तर 5 या ठिकाणी 5 5चे 2 गट येतील म्हणजे ते 10 झाले आणि 2 लाईन आहे ना. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला 12 करायचे आहे म्हणजे 1 2 3 4 आणि 5 झाले. पुन्हा 1 2 3 4 5 हे 10 झाले आणि 12 म्हणजे 1 आणि 2. तर अशा पद्धतीचे त्या ताळाच्या खुणा येणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपल्याला जो चार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला हा चार्ट तयार करायचा आणि हे असं ते सॉल्व करून x ची किंमत काढायची आहे म्हणजेच 12ची किंमत काढायची आणि या ताळाच्या खुणा आलेल्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, ओके. तर हा जो आहे तो तुमचा फायनल टेबल असणार आहे. ठीक आहे, एकाच टेबलमध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. 2 टेबलची याच्यामध्ये काय आवश्यकता नाही, एकामध्ये ते सगळं होऊन जातं. ठीक आहे, ओके. तर आता 5वा प्रश्न काय दिला आहे ते सुद्धा मी तुम्हाला लगेचच सांगते. एका शाळेच्या हरित सेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या पुढे दिली आहे. तर ही काय आहे की त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वृक्षारोपणांची संख्या आहे. ठीक आहे, तर यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे आपल्याला आता हे मी एकाखाली एक अशा का लिहिलेलं आहे, कारण याच्यावरून तुम्हाला ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता व्यवस्थितपणे ते आयडेंटिफाय करता येईल, तुम्हाला ते पटकन नंबर सापडतील. त्यासाठी मी हे एकाखाली एक लिहिलेलं आहे म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने जो आहे तो चार्ट तुमचा असणार आहे, तुमचा असं जो टेबल असणार आहे. त्याच्यामध्ये वृक्षांची संख्या असणार आहे, इथं ताळ्याच्या खुणा असणार आहेत आणि या ठिकाणी वारंवारता असणार आहे. ओके, तर आता वृक्षांची संख्या किती आहे बघा, तर इथं आहे सुरुवातीला लहान संख्या आहे म्हणजे 3 आहे, त्यानंतर 4 आहे, त्यानंतर बघा 5 आहे आणि इथं 6 आणि या ठिकाणी 7 ही संख्या आहे. ओके, तर अशा पद्धतीने ती संख्या. तर ह्या ठिकाणी बघा हा n जो आहे तो मी या ठिकाणी खाली लिहिते. n किती आहे, n जो आहे तो आपल्याला 45 आहे, त्यांनी 45 विद्यार्थी दिलेले आहे त्याच्यामुळे n जो आहे तो 45 तो इथं या ठिकाणी मी लिहिते. ओके, तर आता वृक्षांची संख्या 3. आता या ठिकाणी ताळ्याच्या खुणा कशा लिहायच्या किंवा वारंवारता कशी लिहिते ते आपण आता बघूया. आता वृक्षांची संख्या 3. आता या ठिकाणी आपल्याला दिसते का नाही, आता ह्या त्यांनी काय दिलेला गट दिलेला आहे. तर 3 नंबर आपल्या प्रत्येक गटामध्ये किती वेळा आलेला आहे हे बघायचं आहे. तर हे त्या ठिकाणी बघा इथं तुम्हाला दिसते इथं 1 आहे, त्यानंतर या ठिकाणी हा 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे या ठिकाणी 3 जो आहे तो 10 वेळा आलेला आहे ना. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता या ठिकाणी वारंवारता किती असणार आहे म्हणजेच ते नंबर किती असणार आहे बघा. तर ते म्हणजे विद्यार्थी 10 विद्यार्थ्यांनी 3 वृक्षारोपणे केलेले आहेत ते किती आहेत तर 10 विद्यार्थी आहेत. मग आता या ताळाच्या खुणा कसं करायचं, त्याचं 10 म्हणजे 5 जर आपण गट 2 वेळा लिहू शकतो म्हणजे तर बघा 1 2 3 4 5 आणि दुसरं म्हणजे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे असे त्या ताळाच्या खुणा झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण वृक्षांची संख्या 4 बघूया. आता या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता आता 4 आपण बघूया. आता 4 बघा इथे एक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर हे
संख्या जी 4ची आहे, वृक्षांची संख्या ज्यांनी 4 लावलेली आहे त्यांची संख्या 11 आहे. मग इथं तुम्ही 11 अंक लिहून टाका आणि आता आपल्याला तळाच्या खुणा करायच्या आहेत. हे आहे तसंच 10 आणि 1 फक्त इथं येईल नंबर आहे ना. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 आणि 5 10 आणि 1 11 म्हणजे एक लाईन. ठीक आहे, म्हणजे ही अशी तळाची खूण झालेली आहे. आता दुसरं म्हणजे 5 ज्यांनी आता 5 वृक्षांची संख्या म्हणजे आता 5 नंबर आपण बघूया. आता या ठिकाणी बघू शकता 1 आहे, त्यानंतर इथं 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. किती आहेत बघा, तर हे सुद्धा किती आहे 11 आहेत. मग 11 अंक इथे लिहून टाका आणि आपल्याला तळाच्या खुणा इथं जसं वरचं आहे तसंच इथं सुद्धा येणार आहेत. 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1. ओके, आता 6 नंबर आपण बघूया. आता 6 बघूया इथं बघा 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 आहेत. ठीक आहे, या ठिकाणी किती आहेत बघा, तर 7 आहेत. मग या ठिकाणी अगोदर नंबर लिहून टाका 7 आणि आपल्याला तळाच्या खुणा करायच्या. 7 म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये अगोदर आपण 5 लिहू शकतो. 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, अशा पद्धतीने याच्या तळाच्या खुणा आलेल्या आहेत. आता आपण 7 नंबर बघू. आता शेवटचा नंबर राहिलेला आहे, त्याला आता खूण नाही केली तरी सुद्धा चालेल. इथं बघा 1 2 3 4 5 आणि 6. किती आहेत बघा, तर इथं 6 आहेत. मग या ठिकाणी तर लिहा 6 नंबर. ओके, तर 6 म्हणजे तळाच्या खुणा किती येतील बघा, पहिल्या 5 येतील, ह्या 5 आणि एक 6. ओके, तर अशा पद्धतीने तो तुमचा टेबल असणार आहे. ठीक आहे, तर बघा व्यवस्थितपणे तुम्हाला समजण्यासाठी त्याच्यात नंबर आहे ते मी एकाखाली एक लिहिलं जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. अशा पद्धतीने ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याच्यावरून तळाच्या खुणा आणि वारंवारता सुद्धा काढायची आहे. टोटल जी संख्या आहे यांची 10 अधिक 11 अधिक 11 अधिक 7 अधिक 6. टोटल बेरीज ही n बरोबर 45 आहे. 45 विद्यार्थी आहेत हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, तर 10 विद्यार्थ्यांनी 3 वृक्षांची लागवड केली, 11 विद्यार्थ्यांनी 4 वृक्षांची लागवड केली, पुन्हा 11 विद्यार्थ्यांनी 5 वृक्षांची लागवड केली आणि 7 विद्यार्थ्यांनी 6 वृक्षांची, तर 6 विद्यार्थ्यांनी 7 वृक्षांची लागवड केलेली आहे. टोटल जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत बघा, 45 आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ही सारणी आहे ती तयार करायची होती. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि राहिलेले जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, आपली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या आदिराज क्लासेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय.